नमस्कार, मी भारत दिगोळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना। आज या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून राज्यातील सर्व बाजार समित्या, उपबाजार, त्याचबरोबर खाजगी बाजार समित्या या सर्वांना एक नम्र असे आवाहन करण्यात येत आहे की बाजार समितीमधील खरेदीदार, व्यापारी, आडते या सर्वांना स्पष्ट अशा सूचना द्या की आपल्याकडे कमीत कमी बाजारभाव, सरासरी बाजारभाव व जास्तीत जास्त बाजारभाव याच्यामध्ये मोठ्या प्रकारची तफावत ठेवू नका। सरकारचा हस्तक्षेप वाढेल अशी चुकीच्या पद्धतीने गोंगाट करून ओरडून कोणी लिलाव जाहीर करू नका। शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या कांद्याच्या लिलावाचे व्हिडिओ, लिलावाच्या पावत्या या कुठेही शेअर करू नका, सोशल मीडियावर पाठवू नका, गोंगाट करू नका। संयम आणि शांततेत आपल्या कांद्याची खूप चांगल्या पद्धतीने प्रतवारी करून, निवड करून बाजार समित्यांमध्ये, मग तो मोकळा कांदा विक्रीच्या बाजार समिती असतील किंवा गोण्या पॅकिंग करून होणारी बाजार समितीत कांद्याचे लिलाव असतील, या दोन्ही ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी संयमाने हा कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे। आणि बाजार समित्यातील सर्व राज्यातील आपल्या आडतदारांना, खरेदीदार, व्यापाऱ्यांना कांदा उत्पादक संघटनेचं नम्र आवाहन आहे की आपण कृपया कुठल्याही प्रकारे गोंगाट करून, ओरडून कांद्याचे लिलाव करू नये, शांततेत लिलाव करावे। आम्हाला जास्तीत जास्त किती बाजारभाव वाढले, अगदी 100 रुपये किलो आमचा कांद्याचा भाव झाला तरी आम्हाला आनंदच होणार आहे। पण याच्यासाठी ओरडायची, गोंगाट करायची किंवा सोशल मीडियावर काही मोजक्याच कांद्याच्या गोणींना किंवा मोजक्याच वाहनांना जास्तीत जास्त बाजारभाव दाखवायचा आणि अन्य शेकडो, हजारो, लाखो शेतकऱ्यांना मात्र लुटून करायची, त्यांची पिळवणूक करायची, त्यांना कमी भाव द्यायचा, हे षडयंत्र यापुढे चालणार नाही। आपल्याला जो कमीत कमी भाव आहे, सरासरी भाव आहे, जास्तीत जास्त भाव आहे, याच्यातल्या खूप मोठी तफावत ठेवता कामा नये। शेतकऱ्यावर कोणी अन्याय करू नये, शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे, सातत्याने दर मिळावे। आमचा उत्पादन खर्च वर्षानुवर्ष वाढत चाललाय, आम्हाला किमान 3,000 व त्यापेक्षा अधिकचे दर कायमस्वरूपी मिळावे, हीच भूमिका कांदा संघटनेची आहे। त्यामुळे सर्व आडतदारांना, सर्व व्यापाऱ्यांना व सर्व बाजार समित्यांना आम्ही नम्र असं आवाहन करतोय की आपण पारदर्शक पद्धतीने कांद्याचे लिलाव करावेत आणि त्यामध्ये लिलाव झाल्यानंतर आपले बाजार समितीचे जे बाजारभावाचे मेसेज असतील ते प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे महाराष्ट्रासह देशामध्ये ते सोशल मीडियावर पाठवावे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये, कुठं दिशाभूल होता कामा नये आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावे, यासाठी आपणही सर्व घटकांनी शेतकऱ्यांसोबत उभे राहावे, हीच नम्र विनंती ह्या व्हिडिओ माध्यमातून करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, एकच पक्ष, कांद्यावर लक्ष।